कास धरुनी तुझी भक्तीची आलाटे, रूप तुझे मज डोळा पाहू वाटे. कास धरुनी तुझी भक्तीची आलाटे, रूप तुझे मज डोळा पाहू वाटे. नामाची या मग लागता गोडी, दौलत हीच अपार जोडी, दौलत हीच अपार जोडी. सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम. श्रोते हो, स्वागत आहे आपले इष्टप्राप्ती स्पीच महानुभाव यूट्यूब चॅनलवरती. जसं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आता 22 सप्टेंबरपासून नवरात्र सुरू होत आहे. या 22 सप्टेंबरपासून ही नवरात्र महोत्सव सुरू होत आहे. तर आपल्या या महानुभाव पंथामध्ये या काळामध्ये नामस्मरण केलं जातं. नामस्मरणाचा विडा ठेवून आपलं मन हे त्या परमेश्वराच्या चिंतनात, परमेश्वराच्या नामस्मरणात रममाण केलं जातं. आणि त्याच प्रकारे अनेक अन्य धर्माचे जे लोक आहेत, अनेक धर्मामध्ये सर्वच जवळपास आपले हिंदू धर्मातील लोक घटस्थापना करत असतात. घटस्थापना म्हणजे सर्व धर्मातील लोक त्या घटस्थापना म्हणजे ती घटस्थापना करून त्यांच्या ते दैवत्वाचं, त्या देवीचं आवाहन करतात आणि तेथून 9 दिवस त्यांचा पूजा पाठ उपासना असे त्यांचे कार्य सुरू असतात. पण या दिवसात पूर्वी खूप जास्त प्रमाणामध्ये हिंसा होत होती. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी आपल्याला काही नियम घालून दिले आहेत, आपण ते पाळावे. देवाचे व आपल्या पूर्वजांचे विचार आत्मसात करून आपले हे साधू संत हे सुद्धा आपण या 9 दिवस होता होईल तितकं बाहेर जायचं टाळतात आणि आपला हा काळ, आपला वेळ होता होईल तितका जास्तीत जास्त नामस्मरणात घालण्याचा प्रयत्न करत असतात. त्या परमेश्वराच्या चिंतनामध्ये रममाण होत असतात. आणि त्याचबरोबर आपल्या शिष्य परिवारांना सुद्धा हे नियम सांगून देतात की तुम्हाला होता होईल तितकं तुम्ही घराच्या बाहेर जायचं टाळावे. इकडल्या तिकडे फालतू गोष्टी करत बसण्यापेक्षा त्या परमेश्वराचं नामस्मरण करावं. ईश्वराला विडा ठेवून त्या देवाला, त्या परमेश्वराच्या चिंतनात रमून जावं. पण हा नवरात्रामध्येच आपला हा स्मरणाचा विधी का आहे? प्रमाणे जे या काळामध्ये पूर्वीच्या काळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हिंसा होत होती आणि आपल्या देवाचं तर हिंसेचा नाकार आहे. स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे ना की जिथे हिंसा होते तिथे थांबायचं नाही, पण न विलाजाने आपल्याला 9 दिवस तिथेच त्याच ग्रामामध्ये, त्याच गावामध्ये राहावं लागतं. पण मग आता हिंसा आत्ताच्या काळामध्ये थोडी कमी झालेली आहे, पण पूर्वीच्या काळामध्ये याचं प्रमाण मात्र जास्त होतं. आणि तोच हेतू धरून आपलं लक्ष तिकडं न जाता त्या परमेश्वराच्या चिंतनात ठेवावं, ईश्वराच्या चिंतनात ठेवावं, म्हणून हा नामस्मरणाचा विधी सुरू केलेला आहे. आपलं हे जे मानवाचं जीवन आहे ना, हे पाण्यासारखं आहे. आकाशात पडणारा जो, आकाशातून तो खाली पडतो ना, तो थेंब ज्या जागेवर पडेल का, त्या जागेवर जिथे हातोवरून थेंब पडेल त्यावर त्याचं भविष्य असतं. बघा ना, तो थेंब जर हिरव्या पानावर पडला तर तो एखाद्या मोत्यासारखा चमकून दिसतो, आणि तोच थेंब त्या नालीच्या गटारात पडला की तिथेच त्याचा समाप्त होऊन त्या गटारासारखं होऊन जातो. आणि तोच थेंब जर पाण्यात पडला तर तो त्याचं अस्तित्व संपून जातं. आणि तोच थेंब, तोच आकाशातून पडणारा थेंब जर स्वाती नक्षत्रामध्ये त्या शिंपल्यात पडला तर त्याचा 1 लाख मोलाचा मोतीच होऊन जात असं. आणि तोच थेंब जर एखाद्या तपणाऱ्या लोखंडावर पडला तर त्याचा तो नष्ट होऊन जातो, तो संपून जातो, त्याचं भविष्य हे काहीच उरत नाही. असं हे माणसाचं जीवन आहे. त्याला ज्या प्रकारे संगत दिली, त्याला ज्या प्रकारे ज्या संगतीत ठेवलं, तसे जीवन हे मनुष्य, हे मन मनुष्याचं वागायला लागतं. म्हणून संगत ही फार महत्त्वाची आहे. आणि अशा प्रकारे हा माणूस
वागायला लागतो. आणि अशा प्रकारे अशा या परिस्थितीचा, अशा या वातावरणाचा ईश्वर साधकावर, ईश्वर भक्तावर याचा परिणाम पडू नये म्हणून आपले मन हे ते ईश्वराच्या चिंतनात रममान करावे. आणि ते रममान हे मन ते ईश्वराच्या ध्यानामध्ये, ते ईश्वराच्या चिंतनामध्ये रममान करण्यासाठी एकच मार्ग आहे, एकमेव उपाय म्हणजे त्या ईश्वराचे नामस्मरण. म्हणून आपल्या या महानुभाव पंथात आपलं मन हे सगळ्या गोष्टीवरून काढून त्या ईश्वराच्या चिंतनात मन लागावं म्हणून आपण नामस्मरण करत असतो. परमेश्वराच्या नामस्मरणाचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये खूप आहे, स्मरणाचे महत्त्व खूप आहे. आणि असंच हे नामस्मरण आपल्या महानुभाव पंथामध्ये या नवरात्राच्या काळात केलं जातं. आणि त्याला दुसरं एक कारण म्हणजे या जीवाला काहीतरी देवधर्म जरी करायचा म्हणलं तरी पण याला निमित्त लागतं. काहीतरी निमित्ताशिवाय, काहीतरी कारणाशिवाय हा जीव कुठलंच कार्य करत नाही. कुठला तरी स्वार्थ असल्याशिवाय हा जीव कोणतंच कार्य करत नाही. आपण दुसऱ्याच्या लग्नाला जात असतो पण तेही आपल्या लेकराच्या लग्नात यावं म्हणून आपण तो व्यवहार पाळत असतो. परमेश्वराने आपल्याला सुखी ठेवावं, समाधानी ठेवावं म्हणून आपण देवधर्म करत असतो. आणि असा हा जीव असं सहजासहजी परमेश्वराचं नामस्मरण करायला सुद्धा सहजासहजी वेळ काढत नाही. त्याला काहीतरी निमित्त लागतं, त्याला काहीतरी कारण लागतं. तेव्हा आपल्याला कुठे आपल्या संसारातून वेळ निघत असतो. आणि या नवरात्रामध्ये भरपूर संख्यामध्ये आपले धार्मिक लोक, आपले नामधारक हे नामस्मरण करत असतात. पण हे नामस्मरण करते वेळेस नामस्मरणाचं कसं करावं, या नामस्मरणाचं महत्त्व काय आहे ते आपण या ईशप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नामस्मरण करते वेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला त्या परमेश्वराचं आठवण करणे. नामस्मरण म्हणजे काय? नामस्मरण म्हणजे त्या देवाच्या नामाचं स्मरण, त्या देवाचं, ईश्वराचं चिंतन, त्या ईश्वरामध्ये घडून जाणं म्हणजे नामस्मरण आहे. पण या नामस्मरण करते वेळेस आपल्याला त्या ईश्वराविषयी काहीच माहिती नसेल तर आपण त्या ईश्वराचं स्मरण कसं करावं, त्या ईश्वराचं नामस्मरण कसं करावं? नाम घेता घेता जर आपण लीळा आठवून जर ते ईश्वराचं नामस्मरण केलं तर ते स्मरण लेखी लागतं. आपल्या मनालाही शांती भेटते. आपण स्मरण करते वेळेस, देवाचं नामस्मरण करते वेळेस, देवाचं चिंतन करते वेळेस देवाला प्रार्थनाही करू शकतो की हे ईश्वरा, त्या भक्तिजनाला ज्या प्रकारे तुम्ही सन्निधान दिलं, ज्या प्रकारे ज्या ज्या लीळा त्या भक्तिजनासोबत झालेल्या आहेत तसंच अहोभाग्य आमचंही होऊ दे. आमच्यासोबत अशा लीळा तुझ्या कधी होणार आहेत. असं नामस्मरण, असं चिंतन आपण ईश्वराचे लीळेच्या माध्यमातून करणार आहोत. आणि या ईशप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण या नामस्मरणाच्या लीळा श्रवण करणार आहोत. नामस्मरण म्हणजे काय, नामस्मरणाचे किती प्रकार आहेत हे सगळा एक विषय आपण समजून घेणार आहोत. आणि ही माहिती, ह्या लीळा जर तुम्हाला आवडत असतील तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या नवरात्रात 9 दिवस आपल्या नामस्मरणाच्या लीळा श्रवण करण्यासाठी तयार व्हा. अशा प्रकारे आपण अनेक लीळा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रवण करणार आहोत. तर आपण आज एक लीळा श्रवण करूया ज्यात आपल्याला परमेश्वराचं नामस्मरण करते वेळेस आपल्याला आठवण्यासाठी, त्या परमेश्वराचे गुण आठवण्यासाठी, त्या परमेश्वरांनी भक्तिजनासोबत सन्निधानी काय काय केलं, काय शिकवण दिली ही आपण लीळेमधून सुरू. नामाचा महिमा अपार आहे. आणि पण हे नामस्मरण करता वेळेस प्रत्येक भक्तिजन स्वामींच्या सन्निधानी होते तेव्हा त्यांच्याबरोबर जी देवाची लीळा झालेली आहे त्या लीळेचं चिंतन करून
नामस्मरण करत असतात, देवाचा नामाचा उच्चार करत असतात. आणि असाच एक सोहळा महादाईचा सुद्धा अशाच प्रकारे लीळेचं चिंतन करून ते लीळा देवाचं नामस्मरण करत होत्या. एक अशी लीळा आहे डोमेग्राम येथील त्या गदोनायकाच्या पत्नीचे वस्त्र स्वीकारलेली ही स्वामींची लीळा महादाईचा निरंतर आठवण करीत होत्या. ती लीळा आपण आता जाणून घेऊया. एकदा सर्वत्र श्री चक्रधर स्वामींसाठी देवासाठी त्या गदोनायकाच्या पत्नीने त्या मदळसाने देवासाठी भरजरी सोनसळा वस्त्र आणलं होतं. पूजा द्रव्य घेऊन ती आलेली होती आणि पूजा द्रव्य सगळं देवाच्या समोर ठेवून दंडवते घालत होती आणि श्रीचरणा लागली. आणि ती स्वामीपाशी अतिशय विनंती करत स्वामींच्या जवळ बसली होती. स्वामीला विनवू लागली की तुम्ही यांचा स्वीकार करा. देवाला विनवत होती, देवाला विनंती करत होती, प्रार्थना करत होती की माझ्या या पूजा द्रव्याचा तुम्ही स्वीकार करावा. तेव्हा देव म्हणतात, बाई तुम्ही घरी जाईपर्यंत नायक घरी येतील. आणि काय चमत्कार, ती घरी आली तर गदो नायक तिथे घरी आलेलेच होते. पण देवाने ते वस्त्र ज्या प्रकारे मल्लवस्त्र नेसतात तशाच प्रकारे देवाने ते वस्त्र नेसलेले होते. ते वस्त्र परिधान केलेले होते. दोन्ही पदर पाठीवर लोंबते सोडले आणि पटी शाळेत ते वेडे करू लागले. आणि देवांचं हे नयन मनोहर आणि रम्य अशी श्रीमूर्त बघून सगळ्या भक्तिजनाला सर्व भक्तिजन त्या परमेश्वराकडे बघण्यात, त्या परमेश्वराच्या चिंतनात असे रममान झालेले होते. भक्तिजनाच्या मनाला, भक्तिजनाच्या त्या अंतःकरणाला अतिशय शांतता वाटत होती, आनंद निर्माण होत होता आणि ते देवामध्ये निमग्न झालेले होते. तेव्हा देवाने ती लीला संपवली आणि ते सगळे वस्त्र ते सगळं फेडून परत ठेवून दिलेले होतं. पण तितक्यात महादाईसा येतात आणि महादाईसाला जेव्हा कळतं की स्वामींनी हे अशा प्रकारे वस्त्र नेसलं होतं आणि स्वामींचं रूप, देवाचं ते सौंदर्य, ती लीळा या अवसराला आपण चुकलेलो आहोत, तेव्हा महादाईसा देवाला परत विनंती करते की मला परत त्याचं दर्शन घेऊ द्या, मला पण ती लीळा, तो अवसर बघण्याचा मला अवसर द्या. आणि मग देवाने तिच्या विनंतीला स्वीकार करून पहिल्यापेक्षाही सुंदर सोहळा देवाने करून दाखविला होता. तो मल्लघंटीचा सोहळा महादाईचा. अशा प्रकारे ही लीळा महादाईचा आपल्या स्मरणामध्ये निरंतर आठवीत असते. अशा प्रकारे देवाच्या अशा अनेक लीळा आपण या ईशप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रवण करणार आहोत. हे लीळा जर आवडल्या असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. दंडोत प्रणाम. जय श्री चक्रधर.